असं कधी होतं का, की आपण एखादं पुस्तक वाचतोय, एक नवीन शब्द येतो आणि आपण पटकन त्याचा अर्थ ऑनलाईन शोधतो, सापडतो सुद्धा. पण काही दिवसांनी तोच शब्द परत समोर आला, की त्याचा अर्थ काही आठवत नाही. ब्लँक. हे अगदी नॉर्मल आहे आणि यामागे ना एक खूप इंटरेस्टिंग सायकोलॉजिकल कारण आहे. चला, आज तेच समजून घेऊया. हा प्रश्न खूप साधा वाटतो, नाही का? पण जरा प्रामाणिकपणे विचार करा. खरंच आठवतो का नंबर? बहुतेकदा उत्तर नाही असंच असेल. खरं तर आपल्यापैकी कित्येकांना स्वतःचा नंबरही पटकन आठवणार नाही. याचं कारण म्हणजे आपण आपल्या मेंदूची ही छोटी छोटी कामं नकळतपणे आपल्या फोनवर सोपवून दिली आहेत. आणि या सवयीला मानसशास्त्रामध्ये एक खास नाव आहे. ती संकल्पना आहे गुगल इफेक्ट. काही जण याला डिजिटल ॲम्नेशिया असंही म्हणतात. आणि आपल्याला कळतही नाहीये, पण ही गोष्ट आपल्या रोजच्या जगण्यावर खूप मोठा परिणाम करतेय. तर हा गुगल इफेक्ट नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची मानसिक सवय आहे. जेव्हा आपल्या मेंदूला हे पक्क माहीत असतं की एखादी गोष्ट इंटरनेटवर एका क्लिकवर मिळणार आहे, तेव्हा तो ती माहिती लक्षात ठेवण्याची मेहनतच घेत नाही. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण माहिती लक्षात ठेवत नाही, तर माहितीचा पत्ता लक्षात ठेवतो. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या. नावावरून असं वाटेल की हे फक्त गुगल सर्चपुरतं मर्यादित आहे, पण तसं अजिबात नाही. आपल्या फोनवर, कम्प्युटरवर सहज मिळणाऱ्या कुठल्याही माहितीसाठी हे लागू होतं. आता तर आपल्या डिजिटल आयुष्याचा हा एक अविभाज्य भागच बनला आहे. जरा विचार करा. विकिपीडियावरचे फॅक्ट्स, फोन नंबर्स, मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाच्या तारखा, अगदी शब्दांचे अर्थसुद्धा. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोक्यात साठवण्याऐवजी आपल्या डिजिटल डिव्हाइसेसमध्ये साठवून ठेवतो. म्हणजे आपण आपली स्मरणशक्ती एक प्रकारे आउटसोर्स करतोय, नाही का? पण हे सगळं आपण फक्त अनुभवावरून बोलतोय का, की याला काही वैज्ञानिक आधार पण आहे? तर हो, नक्कीच आहे. शास्त्रज्ञांनी काही खूप मजेशीर प्रयोगांमधून हे सिद्ध केलंय की हा इफेक्ट आपल्या मेंदूवर नक्की कसा काम करतो. चला, पाहूया ते कसं ते. हे जरा विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. आणि अशाच काही इंटरेस्टिंग फॅक्टचा वापर करून एक प्रसिद्ध प्रयोग केला गेला, ज्यामुळे गुगल इफेक्टचं आपल्या मेंदूवरचं काम अगदी स्पष्ट झालं. तर बघा, या प्रयोगात काय केलं, लोकांना 2 गटांमध्ये वाटलं. पहिल्या ग्रुपला सांगितलं, तुम्ही जी माहिती टाईप कराल ना, ती कम्प्युटरमध्ये सेव्ह होणार आहे, काळजी करू नका. आणि दुसऱ्या ग्रुपला त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही टाईप कराल ते लगेच डिलीट होऊन जाणार आहे. आणि निकाल अक्षरशः धक्कादायक होता. ज्यांना असं वाटत होतं की माहिती डिलीट होईल, त्यांना ती तथ्य खूप जास्त चांगल्या प्रकारे आठवली. का? कारण त्यांच्या मेंदूला सिग्नल मिळाला की अरे, ही माहिती आपल्यालाच लक्षात ठेवावी लागेल, कम्प्युटर नाही ठेवणार. यावरून स्पष्ट दिसतंय की आपण जितके जास्त अवलंबून राहतो, तितकी आपली स्मरणशक्ती कमी काम करते. असाच आणखी एक प्रयोग एका म्युझियममध्ये केला गेला. तिथेही लोकांना 2 गटांमध्ये फिरवलं. एका गटाला सांगितलं की वस्तूंचे फोटो काढा आणि दुसऱ्या गटाला सांगितलं की फक्त शांतपणे बघा. आणि इथेही तेच झालं. ज्या लोकांनी फोटो काढले, म्हणजेच आपली आठवण कॅमेऱ्यात सेव्ह केली, त्यांना त्या वस्तू आणि त्यांचे डिटेल्स खूप कमी आठवले. हे एकदम स्पष्ट आहे की अनुभव जगण्याऐवजी तो फक्त रेकॉर्ड करण्यावर लक्ष दिल्याने आपली स्वतःची आठवण कमजोर होते. मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? ही फक्त एक सोयीची गोष्ट आहे की याचे काही गंभीर परिणामही आहेत? म्हणजे या सवयीची आपल्याला नक्की काय किंमत मोजावी लागतीये ते पाहूया. याचे मुख्य 3 धोके आहेत. पहिला, अवलंबित्व. म्हणजे सतत ऑनलाईन राहण्याचे एक प्रेशर येतं, ज्यामुळे ताणतणाव आणि चिंता वाढते. दुसरा धोका आहे असुरक्षितेचा. विचार करा, जर कधी आपला फोन किंवा कॉम्प्युटर क्रॅश झाला, तर वर्षानुवर्षांच्या आठवणी आणि माहिती एका झटक्यात गायब होऊ शकते. आणि तिसरा, जो मला वाटतं सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अनुभवाचं नुकसान. आपण एखादा सुंदर क्षण अनुभवण्याऐवजी तो फक्त कॅमेऱ्यात कैद करत बसतो. पण थांबा, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. चांगली बातमी ही आहे की आपण यावर नक्कीच मात करू शकतो. आपली स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी आणि टेक्नॉलॉजीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी काही एकदम सोप्या पण खूप प्रभावी टिप्स आहेत. मग यावर उपाय काय? या 3 सोप्या गोष्टी आपण आजपासूनच सुरू करू शकतो. 1. कोणतीही नवीन माहिती घेताना ऑटोपायलट मोड बंद करा आणि जाणीवपूर्वक लक्ष द्या. दुसरं, आपली जुनी पद्धत वापरा. हाताने नोट्स काढा. लिहिण्याच्या क्रियेमुळे माहिती मेंदूत जास्त पक्की बसते. आणि तिसरं, जेव्हा शक्य असेल तेव्हा, खास करून घरी किंवा लोकांमध्ये असताना, गॅजेट्स बाजूला ठेवा.
जेव्हा टेक्नॉलॉजीची मदत उपलब्ध नसते तेव्हा आपला मेंदू स्वतःच काम करायला शिकतो. तर जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा. टेक्नॉलॉजीने आपल्याला माहितीचा अथांग सागर दिलाय हे खरंय, पण या सगळ्यात आपण आपले अनुभव खऱ्या अर्थाने जगत आहोत की फक्त त्याचे साक्षीदार किंवा रेकॉर्डर बनून राहिलो आहोत, यावर नक्की विचार करा.